20 अध्याय काढू, योहान सुवर्तमानाचा 20 अध्याय आणि 24 ते 29 वचने आपण यावेळेस काढू। योहान सुवर्तमानाचा 20 अध्याय आणि 24 ते 29 वचन कोणीतरी मोठ्या आवाजात वाचा, पुरुषांमधून वाचा कोणीतरी मोठ्या आवाजात। येशू आला तेव्हा 12 जणांतील एक म्हणजे दुदीम म्हटलेला थोमा हा त्याच्याबरोबर नव्हता, म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले। पण त्याने त्याला म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून खिळे होते, त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणार नाही। मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्याच्याबरोबर थोमा होता। तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो। नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा, आपले हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वसनीय असू नकोस तर विश्वास ठेवणारास। थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव। येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य। देवबापाची वचन आशीर्वादित करो। या ठिकाणी 28 वचन सांगतात, थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू माझा देव। येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य। आज मला संशय आणि विश्वासाबद्दल सांगायचं, या दोन गोष्टीमध्ये तुलना करायची। बरेचसे लोक म्हणतात की आमचा प्रभू येशूवरती विश्वास आहे, आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, प्रभू येशू आमच्या जीवनात कार्य करतो, प्रभू येशूने आमच्या जीवनातली प्रार्थना ऐकलेली आहे, प्रभू येशू माझ्या बरोबर आहे आणि प्रभू येशू सदैव माझ्या बरोबर राहील असं आम्ही म्हणतो। परंतु ज्यावेळेस संकट येतात, त्रास येतात, त्यावेळेस आम्ही काय म्हणतो? या ठिकाणी म्हटलेलं आहे की थोमा जो आहे, थोमा अविश्वासीन झाला। थोमा जो आहे साधारण व्यक्ती नाही, थोमा येशू बरोबर चालणारा व्यक्ती आहे। थोमा असा व्यक्ती आहे की ज्याने मेलेले लोक जिवंत होताना बघितलेले आहे। तुम्ही बघितले का मेलेले लोक जिवंत होताना? थोमा असा व्यक्ती आहे की ज्याने येशूचे चमत्कार बघितलेले आहे डोळ्याने। येशू बरोबर तो राहायचा, 12 शिष्यांपैकी एक शिष्य होता तो। येशूने कसं जिवंत केलं ते त्याने पाहिलं, लाजराला कसं जिवंत केलं ते त्याने पाहिलं, लंगड्याला कसे पाय दिले ते त्याने पाहिलं, आंधळ्याला दृष्टी येताना त्याने पाहिलं। समोरासमोरचा साक्षीदार आहे तो। कसा साक्षीदार आहे? समोरासमोरचा। पण हा साक्षीदार काय म्हणतो आता? जोपर्यंत येशूच्या कुशीत जिथं भाला लागलेला तिथं मी हात लावणार नाही आणि जोपर्यंत मी त्याच्या जे खिळ्याचे वण आहे ते बघणार नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही। तुम्ही येशूवर विश्वास ठेवता? सगळेजण विश्वास ठेवता येशूवर? खरंच विश्वास ठेवता? सगळे एकदम पक्का विश्वास। आणि तुम्हाला नेऊन आता जायचं, इथं कुठं तलाव असला तर टाकून द्यायचं, तलावात फेकून द्यायचं, तिथं तलावात पडल्यावर पण विश्वास ठेवता? बऱ्याचशा वेळेस आमचे विश्वास जो असतो तो विश्वास, ज्यावेळेस आमचं सगळं चांगलं असतं त्यावेळेस आमचा विश्वास लेवल कशी असते? हाय असते। साधं नवरा बायकोची भांडणं होऊ द्यावं, त्याचा परिणाम कुठं होतो? विश्वासावर पण होतो, चर्चवर पण होतो। लगेच बायको म्हणते, काय देव बिव नाही, काय तिकडे मी नाही जात चर्चला, बसा घरी। तुम्ही असंच म्हणता, तुम्ही घ्या आता मी अशी ना तर मग अशीच। त्यावेळेस ती स्त्री म्हणत नाही की मी विश्वासणारी आहे, मी जाऊन परमेश्वराचं जा। तुम्हाला भांडली का रात्री? जा, मी चर्चला जात नाही, कुठं तरी जातो बाहेर आणि तिकडेच बसतो, काहीतरी चालू। विश्वास गेला चुलीत। विश्वास तसा म्हणत नाही। विश्वासणारा असा नसतो, डळमळणारा नसतो विश्वास। आज विश्वास आहे, उद्या विश्वास नाही, परवा विश्वास आहे, तेरवा विश्वास नाही, असा विश्वास नसतो। विश्वास कंटिन्युअस असतो। कसा असतो? सुखात, दुःखात, त्रासात, संकटात, भांडणात, आनंदात, सगळ्या गोष्टीमध्ये जो विश्वास पूर्ण चालतो तो खरा विश्वास आहे। आता थोमाचा विश्वास कसा होता मी तुम्हाला सांगतो। थोमाचा विश्वास होता, पण केव्हा होता? ज्यावेळेस सगळं काही चांगलं होतं, त्याने बघितले चमत्कार डोळ्यात, देवा तुझा गौरव असो, देवा तुझी स्तुती असो, कारण की मी चमत्कार पाहिले। येशूने त्या व्यक्तीला जिवंत केलं, किती चांगलं आहे, किती चांगली गोष्ट केली येशूने बघा। आणि मी विश्वास ठेवतो की येशू देवाचा पुत्र आहे, त्याने फार मोठी चमत्कार केलेला आहे।
आणि ज्यावेळेस येशू बरोबर तो जायचा, येशू बरोबर येशू जेवण घ्यायचा, भाकर फोडायचा आणि 5,000 वाटायचा, त्या चला चला जेवायला बसा, बघा किती मोठा चमत्कार झाला. येशूने भाकर मोडली आणि आता आमच्या सगळ्याला भाकरी भेटलेल्या आहेत. येशूच्या पाठीमागे चालणारे कोणी कशी यायचे त्या ठिकाणी, कोणी चमत्कार पाहायला यायचे, कोणी आजारी होते ते बरं व्हायला यायचे, आणि काही जण कशाला यायचे, फक्त जेवण भेटतं म्हणून यायचे. चला याच्या पाठीमागे गेलेले काय होतं, आपल्याला जेवण भेटतं. त्याला विश्वास म्हणत नाही. खाण्यापिण्यात देवाचं राज्य नाही. विश्वास जो असतो त्या विश्वासामध्ये संकटात, दुःखात, प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं परीक्षण होत असतं आणि त्यावेळेस आमचं विश्वासाची लेवल कशी असते, समान असते. आमची विश्वासाची लेवल डगमगत नाही. बऱ्याचशा लोकांची विश्वासाची लेवल डगमगते. कोणी काही बोललं, विश्वास हल्ला. कोणी काही त्रास दिला, विश्वास हल्ला, आणि लगेच म्हणायला लागतात की आता काय प्रार्थना वितना सोडून देतो आणि आता मी काय करतो, घरी बसतो. त्याला विश्वासणारा म्हणत नाही. तो खरा विश्वासणारा नाही. जो प्रभूपासून वंचित राहतो तो खरा विश्वासणारा नाही. आता हा जो थोमा आहे, हा थोमाचा आहे. येशू ती 12 शिष्य तिथं जमलेली आहेत आणि पुनरुत्थानानंतरचा क्षण आहे. येशू मरणातून उठला त्याच्यानंतरचा हा क्षण आहे. आणि येशू मरणातून उठला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की येशू आला तेव्हा 12तील एक जण म्हणजे थोमा तिथं नव्हता, आणि म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले. आता ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस मला तरी असं वाटतं की थोमाने पटकन विश्वास ठेवायला पाहिजे होता. कारण किती जण त्याला सांगत आहे, 11 जण त्याला सांगत आहे. एक जण सांगत नाही त्याला की प्रभू उठला, प्रभूला आम्ही बघितलं, प्रभू आला होता आपल्यामध्ये आणि प्रभू आमच्याशी बोलला. हे सगळं 11 जण त्याला वृत्तांत सांगत आहे, पण 11 जणांना काय तो नाकारतो. इथं काय म्हटलेले, थोमा त्याच्या शिष्याबरोबर नव्हता. दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले आम्ही प्रभूला पाहिले, पण त्याने त्याला म्हटले त्याच्या हातात खिळ्याचे वन पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. काय म्हणतो तो, मी विश्वास धरणारच नाही. जोपर्यंत मी त्याला पाहणार नाही, जोपर्यंत कुशीत हात घालणार नाही, जोपर्यंत मी त्याच्या खिळ्याचे वन बघणार नाही, तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास धरणार नाही. या ठिकाणी मला सांगायचं की विश्वास जो असतो त्याचं रूपांतर संशयामध्ये झालं नाही पाहिजे. विश्वास जो असतो असा कमकुवत विश्वास नसतो, आणि विश्वासणारा असा लेच्यापेचा नसतो की आज विश्वास ठेवला, उद्या विश्वास नाही ठेवला, परवा विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर मला काय माहित नाही येशू जिवंत आहे की नाही, असा विश्वास नसतो. विश्वास जो असतो, जे वचन आम्ही वाचतो ते वचन वाचल्यानंतर आमच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. आमच्यावर फक्त एकच परिणाम होतो, तो म्हणजे पवित्र शास्त्रातील वचनाचा आणि प्रभू येशूचा. बऱ्याचशा लोकांचा परिणाम कशाचा होतो, काही कोणी बोललं की अविश्वास लगेच येऊन जातो. कोणी जर नकारार्थी बोललं, निगेटिव्ह बोललं ते डोक्यात घेतात आणि लगेच त्यांचा विश्वास काय होतो, पडून जातो. आणि ते म्हणायला लागतात की हा यांचंच बरोबर आहे, हा एकदम बरोबर, हे जे बोलतात तेच खरं आहे, आणि त्यांचा विश्वास ढासळतो. या ठिकाणी याचा जो विश्वास होता, याचा विश्वास हा होता की मी तुमच्या 11 विश्वास ठेवत नाही, तुम्ही मला खोटं सांगत. आपण एक एखाद्याला झाले बाबा असं असं झालं, तिथं खरंच झालं नाही, मी विश्वासच ठेवत. जोपर्यंत मी बघितलं नाही, बघणार नाही, तोपर्यंत मी विश्वासच ठेवणार नाही. थोमाचं देखील तसंच होतं. आणि थोमा काय म्हणतो, थोमा म्हणतो मी जोपर्यंत त्याला बघणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही, आणि त्याच्या मनामध्ये संशयाने घर केलं. संशय हा सगळ्यात घातक आहे प्रभूच्या विश्वासामध्ये. किंवा जर आम्ही प्रभूला पाहिलं नाही आणि वचनं ऐकून जर विश्वास ठेवतो तर तो विश्वासणारा जो संशय बाळगतो वारंवार, तो सगळ्यात घातक आहे. तुम्ही चर्चमध्ये काही लोक बघितले असतील, रविवारी येतात आणि त्याच्यानंतर अचानक चालल्या जातात आणि असे गायब होतात की दिसतच नाही, आणि परत ते काहीतरी कारण सांगतात, त्या माणसामुळे येत नाही, मी त्या स्त्रीमुळे येत नाही, याच्यामुळे. ते विश्वासणारे नाहीत, ते विश्वासणारे नाहीत. जो माणसावर भिस्त ठेवतो तो श्रापित आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. कोणत्या व्यक्तीमुळे जर कोणी दुखावला जातो आणि तो जर येत नाही, याचा अर्थ त्याची भिस्त कोणावर होती, त्या माणसावर होती. जो दिसत होता, जो त्याला सांभाळत होता, जो त्याला गोड गोड बोलत होता, त्याच्यावरती त्याची भिस्त होती. त्याने कधीच देवावरती भिस्त ठेवली. आम्ही ज्यावेळेस भिस्त ठेवतो त्यावेळेस कोणत्या व्यक्तीवर नाही, आमचा विश्वास कोणावर असतो, देवावरती असतो. आणि ज्याचा देवावरती विश्वास आहे तो त्या देवावरती विश्वास ठेवत असताना संशय बाळगत नाही, तो सर्व. तुम्ही कशाला आले इथं, सुनील कसबे की जय म्हणायला. विश्वास कोणावर ठेवता, माझ्यावर ठेवता, माझ्यावर नका विश्वास ठेवू. आज मी चांगला दिसतो, उद्या खूप मारीन माझी बायकोला, खाय पाळसाहेब मारलं बायकोला, चांगलं तोंड जोडलं. विश्वास नका ठेवू माझ्यावर, मी माणूस आहे, कधी माझं डोकं सर्कल सांगता येत नाही.
पण याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या देवावरचा विश्वास कमी करावा. काही लोक लोकांना पाहून अडखळतात. काही जणांना विचार आम्ही बॅकस्लाइड झालो, आम्ही आता येशूची सेवा करत नाही. का हो, काय झालं? नाही ते असं ना, आम्ही असं बघितलं. तुमचा विश्वास त्यांच्यावर होता का? देवावर होता. येशू चुकला कधी? आणि येशू चुकतो का? माणूस चुकतो, माणूस चुकणार आहे. बिशप असो, पाळक असो, कोणी मोठा व्यक्ती असो, तो चुकणार. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही येशूला सोडून द्यायचं. आम्ही आमची विश्वास जो आहे तो तसाच त्याच लेवलला ठेवायचा. तो समान विश्वास आमच्या जीवनात चालला पाहिजे. इथं थोमा म्हणतो की आता मी संशय बाळगलेला आहे, त्याच्या मनात संशय आलेला, फुल संशय आलेला आहे. आणि तो म्हणतो येशूला पाहिल्या वाचून, येशूला स्पर्श केल्या वाचून मी काही विश्वास ठेवणार नाही. म्हणजे एक प्रकारे त्याला असं वाटतं की येशू जिवंत झाला नाही आणि त्याच्या मनामध्ये तो अविश्वास जागा आली. आणि अविश्वास त्याच्या मनात आल्यामुळं त्याला असं वाटायला लागलं की येशू जिवंतच झाला नाही. आणि जोपर्यंत मी पाहणार नाही, तुम्ही 11 जण जरी बोलत असला तरी तुम्ही खोटं बोलत आहात, मी काही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, मला ते पाहिलं पाहिजे. आणि असं तो विचार करत आहे, असं तो बोलत आहे. त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं की मग असं झालं. 8 दिवसानंतर त्यांचे शिष्य पुन्हा एकदा आत असता, त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला, मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. आता कोण तिथं होतं? थोमा पण होता 12 मध्ये. आणि 12 मध्ये थोमा असताना कोण आलं? येशू आला. आणि येशू आल्यानंतर काय म्हणतो? तुम्हा शांती. आता तो प्रत्यक्षात येशूला बघत आहे. आता तो प्रत्यक्षात येशूला बघत आहे. आतापर्यंत लोकांनी सांगितलं, त्याला विश्वास बसला. आतापर्यंत लोक त्याला सांगत होते, त्याचे जवळचे शिष्य त्याला सांगत होते, विश्वास बसला. पण ज्यावेळेस त्याने येशूला बघितलं आणि मग बघितल्यानंतर येशूलाही माहित होतं की हा संशय आहे, त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चाललेले आहेत, याला असं वाटतं मी जिवंतच झालो नाही. म्हणून सगळ्यात पहिले इथं म्हटलेलं आहे. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा, तू आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा. काय म्हटलं त्याला? इकडे ये. सगळ्यात पहिले तुला विश्वास होता ना, इकडे थोमा. आता बघ मी तर उभा आहे, आता माझ्या बोटाला इथं जिथं जखमा आहे त्याला हात लाव, इथं काय म्हटलं कुशीत हात घाल आणि काय कर, आता चेक कर मला आणि चेक करून ठरव आणि म्हण आता विश्वासणारास विश्वासी असू. आमचा विश्वास कसा आहे? थोमासारखा विश्वास आहे का? प्रभू जोपर्यंत मी चमत्कार पाहणार नाही तोपर्यंत मी काही विश्वास ठेवणार नाही. प्रभू माझ्या जीवनात अशी सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन बदलत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. की आमचा विश्वास असा आहे की प्रभू पुढे वचनात सांगितलं तसा विश्वास पाहिजे. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पण पाहिले वाचून जे विश्वास ठेवणार आहेत ते धन्य. हालेलुया, हालेलुया. तू मला पाहिलं आहे म्हणून विश्वास ठेवला, पण जे मला पाहत नाही किंवा पाहिलेलं नाही पण न पाहिल्या वाचून देखील जे विश्वास ठेवतात ते अतिशय धन्य, म्हणजे आशीर्वादित. आम्ही येशूला पाहिलं नाही पण आम्ही विश्वास ठेवतो माझा प्रभू जिवंत आहे आणि युगानुयुग जिवंत आहे. पवित्र शास्त्र सांगतं काल आज आणि युगानुयुग, म्हणजे तो कधीच न संपणारा परमेश्वर आहे. तो आजही जिवंत आहे आणि आजही आमच्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे. येशू ख्रिस्त जिवंत आहे. पण जिवंत असताना आम्ही बऱ्याचशा वेळेस संशय लागतो. आम्हाला आजार आला, त्रास आला, संकट आलं, त्यावेळेस खरी परीक्षा होती. परीक्षा अशी होत नाही आमची. विश्वासाची खरी पारख ज्यावेळेस मला आजारी पडतो मी, ज्यावेळेस मला त्रास होतो आणि त्यावेळेस मी त्या त्रासामध्ये जास्त भिस्त कोणावरती ठेवतो ते महत्वाचं. त्यावेळेस मी माझ्या आजाराला धमकावतो का येशूच्या नावात? मला माहिती आहे का येशूला बसलेल्या माराने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, त्यावेळेस मी प्रार्थना करतो का? ज्यावेळेस माझ्यावरती आर्थिक संकट येतं आणि त्या आर्थिक संकटामध्ये माझ्याजवळ काहीच राहत नाही, त्यावेळेस मी विश्वास ठेवतो का की प्रभू जिवंत आहे, तो मला सावरणार आहे? ज्यावेळेस माझ्या घरामध्ये काहीतरी त्रास होतो त्यावेळेस मी म्हणतो का की माझा प्रभू जिवंत आहे, तो हा त्रास पलटवणार आहे? की आम्ही थोमासारखा होतो, आता मला काही वाटत नाही, काही खरं दिसत नाही, आता ही परिस्थिती काही सुधारणार नाही, असं आम्ही म्हणतो. विश्वास ठेवणारास विश्वासीन असो. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगायचं की आमच्या जीवनामध्ये आम्ही विश्वास अधिक वाढवला पाहिजे आणि तो विश्वास जो आहे तो प्रभूच्या वचनाद्वारे येतो. म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभूचं वचन ऐकतो त्यावेळेस तो विश्वास निर्माण होतो आणि ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस आमच्या विश्वासामध्ये संशय नसला पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र देखील आम्हाला संशयाबद्दल पुष्कळशा वेळेस बोलतो. ज्या ज्या वेळेस संशय आला त्या वेळेस कार्य झालं नाही. ज्या वेळेस आमच्या मनात संशयाने घर केलं त्यावेळेस जे कार्य प्रभूपासून व्हायचं आहे ते कार्य झालं नाही.
येशू चमत्कार करू शकला नाही. कोण चमत्कार केला नाही? येशू नाही चमत्कार केला नाही किंवा करू शकला नाही. का करू शकला नाही? कुठे प्रसंग माहिती आहे तुम्हाला? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले नासरेत गाव हे येशूचं गाव होतं आणि त्या गावामध्ये ज्यावेळेस गेला तो, त्या गावामध्ये लोकांना माहित, अरे इथं सुताराचा मुलगा आहे, अरे इथं त्या योसेफाचा मुलगा आहे, हा तर मरियेचा मुलगा आहे, हा याचे भाऊ आमच्याबरोबर खेळतात ना, येशू लहानपणी आमच्याबरोबर वाढला ना. आणि ज्यावेळेस त्याने तिथं प्रार्थना केल्या त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्यांच्या अविश्वासामुळे येशूला तिथे चमत्कार करता आले नाही. येशू चमत्कार करू शकला नाही. येशूने कसं काय चमत्कार केले? याच्यासाठी केलेलं आहे की लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये येतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं असतं आमचं नातेसंबंध कोणत्या व्यक्तीबरोबर जुडल्या जात नाही. 2003 साली माझं झालं आणि जर मी लोकांकडे पाहून जर पाठीमागे गेलो असतो तर आज मध्ये नसतो. पण माझा विश्वास कोणत्या मनुष्यावर नव्हता, माझा विश्वास जिवंत असो कोणी माझ्याजवळ राहणार किंवा न राहणार, पण माझ्याजवळ माझा प्रभू निश्चित. तुमचा विश्वास कसा? कोणी जवळ आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवता का? कोणी मित्रमैत्रीण आहे तोपर्यंत विश्वास ठेवता का? कोणीतरी माझ्याबरोबर चालतं चर्चला 2 पावलं म्हणून मी चर्चला जातो का? कोणीतरी म्हणतं चला सकाळी उठा म्हणून मी जातो का? चला मिटिंगला म्हणून मी जातो का? की माझ्या मनामध्ये विश्वास आहे की मला जाऊन माझ्या प्रभूची भेट घ्यायची. तुम्ही चालूच शकणार नाही. एकटं चालायला शिका, जीवनामध्ये एकटं राहायला शिका. तरुणांना मी सांगतो एकटे राहा, फार सक्सेस होता. मित्र जर म्हणतात नाही मित्र इथं पाहिजे, मित्र तिथं पाहिजे, जॉबला मित्र पाहिजे, संडासला जायला पण मित्र पाहिजे, काय काय करणार सगळ्या गोष्टीला मित्र पाहिजे. मित्र इतकं मित्रत्व करू नका की तुमच्या एकट्याला जगता आलं नाही पाहिजे. एकट्याला लढायची ताकद पाहिजे, एकट्यामध्ये तेवढा विश्वास पाहिजे. आपण बऱ्याच वेळा सोबती करतो आणि सोबती ज्यावेळेस एक दिवस सोडून जातो त्यावेळेस हा सोबती घायल होऊन जातो आणि मग म्हणतो की आता काही खरं नाही, माझा मित्रच नाही, तुम्ही काही करू शकत नाही. जरी मित्र नसला तर त्या मित्रावर अधिक प्रिय मित्र तो मित्र आमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून संशय जो आहे, संशयाने एकदा घर केलं तर माणूस समजायचं बॅकस्लाइड झाला, बॅकस्लाइड होतो. कोणी दुखवलं बॅकस्लाइड होणं म्हणजे याचा अर्थ माणसावर दिसतं. काहीतरी झालं म्हणून बॅकस्लाइड होणं म्हणजे माणसावर दिसतं. काही गोष्टीमध्ये आम्हाला असं वाटतं याने असं केलं त्याने तसं केलं, अरे जा ना बाबा काय करायचं ते कर. मी सोडूनच दिलं त्या पहिले मग चला चर्चला या डिस्काउंट नाही आले तुम्ही चर्चला, काय झालं मला हे असायचं त्यावेळेस क्युरियोसिटी म्हणतात. लोकांचं लयच असं आले पाहिजे नाही तर नाश होईल त्यांचा. नंतर देवाने मला शिकवलं अरे नाश बीस काय होणार नाही त्यांचा, ही त्यांच्या मनाची स्थिती आहे. तू काय इतकं मनाला येडा पिडाले. 40 दिवस ज्यावेळेस फास्टिंग प्रेयर केली त्यावेळेस समजलं मला, त्याच्यातून मला इतकं ज्ञान प्राप्त झालं की ते ज्ञान मी म्हणतो अद्भुत ज्ञान आहे. मी नेहमी तेच उदाहरण याच्यासाठी देतो की त्या दिवसाने माझं जीवन पलटलं. मला देवाने शिकवल्या बऱ्याचशा गोष्टी की मनुष्य आहे. ज्यांनी मला सोडलं नाही ते तुला काय वधस्तंभावर फिरवते काय म्हणतात. असं नाही म्हणलं अरे याने किती चमत्कार केले, किती लोकांना आरोग्य दिलं, एक पण तिथं असं आला नाही की याने मेलेला तर मला वाटलं अरे याला फिरू नका, काढा याला खाली, काहीच दिसत नाही. सगळे उलट थट्टा करतात, मस्करी करतात आणि म्हणतात की तू तर देवाचा पुत्र होता, तू तर महान कार्य केलेला. वधस्तंभी द्या जमाव जमलेला होता आणि सगळ्यांची एकच घोषणा होती येशूला वधस्तंभी ठेवा. त्यांनी येशूला सोडलं नाही ते आपल्याला काय सोडतील. पण आपली भिस्त कोणावर असायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस इथं येता त्यावेळेस तुमची भिस्त कोणत्या माणसावर नाही. तुम्ही ज्यावेळेस इथं बसता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये जो विश्वास आहे तो कोणत्या व्यक्तीसाठी तुम्ही करत नाही किंवा माझ्यासाठी कोणती गोष्ट तुम्ही करत नाही. आणि खरंच जर असाल तर मी तुम्हाला सांगतो करू नका माझ्यासाठी काही, पण हे सांगतो की जे काही करतात ते येशूसाठी निश्चित. हालेलुया. असं काय नाही की माझी पत्नी तारल्या जाईल, माझ्या विश्वासामुळे माझं घर तारल्या जाईल, असं काय नाही. ज्यावेळेस मी विश्वास ठेवतो तो पर्सनल असतो आणि पर्सनली देव आपल्याला तारण देतो. तर माझ्या प्रार्थना त्यांच्या जीवनात कार्य करून ते येशूचा स्वीकार केल्यानंतर त्यांचं तारण होतं. म्हणजे ज्याचे त्याचं वैयक्तिक प्रश्न आहे, पर्सनल आहे, पर्सनल. इथं असं नाही सामूहिक नाही मी एकट्याने प्रार्थना केली आणि सगळेच स्वर्गाच्या राज्यात जातील असं नाही. एकट्याने प्रार्थना केली, एकट्याने येशूचा स्वीकार केला, मी स्वर्गाच्या राज्यात जाईल. आणि जर त्यांनी संशय बाळगला आणि जर ते देवाच्या सानिध्यात आले नाही तर माझं तारण झालं पण त्यांचं तारण होणार नाही, ते स्वर्गाच्या राज्यात जाणार.
थोमा असा होता की त्याला संशय होता आणि त्याच्या संशयामुळे काय झालं, त्याने प्रभू येशूवर देखील अविश्वास दाखवला आणि त्या अविश्वासामुळे आम्हाला पाहायला वाटतं की येशू ज्यावेळेस आला त्यावेळेस येशू देखील म्हणतो की तू माझ्यावर विश्वास ठेवत आहेस कारण की तू मला बघितलेला आहे. आज तुम्ही तुमच्या जीवनात चमत्कार बघितले, चिन्ह बघितले, तुमची प्रार्थना ऐकल्या गेली म्हणून तुम्ही विश्वास ठेवत आहात का? माझा प्रश्न आहे. येशूचा नाही. तुमच्या जीवनात एखादी प्रार्थना तुम्ही केली आणि ती ऐकल्या गेली, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झाला म्हणून तुम्ही इथं बसलेले आहात काय? हा, खरं खरं सांगा, खोटं नाही. मी इथं देवाचे स्टेज बरोबर आहे. तुम्हाला बरं लागलं, तुम्हाला काहीतरी चांगलं झालं, तुमची प्रार्थना ऐकल्या गेली, त्याच्यामुळे तुम्ही इथे बसलेले आहात का? खरंच कशामुळे तुम्ही बसले? आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. टाळ्या वाजवूया देवाच्या नावासाठी. त्याच्यासाठी बसू पण नका. चमत्कार झाला म्हणून मी देवावर विश्वास ठेवतो. बघा देवाने किती मोठा चमत्कार केला म्हणून मी विश्वास ठेवतो. बघा देवाने माझ्या जीवनात हे केलं म्हणून मी विश्वास ठेवतो. ह्या मटेरियल गोष्टी आहेत जगामध्ये जे आहे ते क्षणिक आहे. आमच्या जीवनात येईल आणि जाईल, ते आम्हाला दिलेलंच आहे, प्रभूने दिलेलंच आहे. देवबाप आमच्या जीवनात चमत्कार करेल, देवबाप महान कार्य करेल, देवबाप सगळ्या गोष्टी करेल, ते आमच्यासाठी परमेश्वराने दिलेलं आहे. त्या चमत्कारावरती विश्वास ठेवून आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला नाही. प्रभू आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. प्रभूने आमचं तारण केलं आणि या जीवनानंतर देखील जीवन आहे म्हणून आम्ही प्रभू येशूवर विश्वास. हालेलुया. या गोष्टी आम्हाला भेटणार, निश्चित भेटणार. जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी चमत्कार होणार. जो विश्वास ठेवत नाही त्याच्यासाठी होणार नाही. जो विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात चांगल्याच गोष्टी घडणार कारण की प्रभू त्याच्याबरोबर आहे. जर आम्ही बघितलं पवित्र शास्त्र, तर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही मार्कचं पुस्तक बघतो. मार्कच्या पुस्तकामध्ये येशू पाण्याहून चालतो आणि येशू ज्यावेळेस पाण्याहून चालत आहे, हेच 12 लोक बोटीमध्ये बसलेले आहेत आणि याच 12 लोकांनी पुष्कळ चमत्कार बघितले. या 12 लोकांनी येशूला जिवंत करताना बघितलं, मुर्दे येशूने कशा रीतीनं लंगड्यांना पाय दिले ते बघितलं, आंधळ्यांना कशी दृष्टी दिली ते बघितलं. पण इथं काय घडलं बघा तुम्ही, हेच लोक येशू बरोबर बसलेले आहेत. नंतर मी लोकसमुदायाला 45 वचन 6व्या अध्यायाचं, मार्क वर्तमान 6 अध्याय आणि 45 वचन. नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मच्छवात बसून पलीकडे बेतसदा येथे जा असे सांगून त्याने लागले शिष्यांना लावून दिले. मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला आणि रात्र झाली तेव्हा मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो येशू एकटा जमिनीवर होता. त्याला ते वल्ली मारता मारता हैराण झालेले दिसले कारण वारा तोडचा होता. नंतर 4थ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्याच्याकडे आला व त्याच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून ते भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लागलाच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. बघा, यांनी चमत्कार बघितले, यांनी येशूच्या सगळ्या गोष्टी बघितल्या, पण तरी देखील येशू ज्यावेळेस पाण्यावर आला त्यावेळेस येशूला काय म्हणतात, ते भूत आहे. येशूला भूत म्हटले. असं काय झालं बरं? इतका विश्वास ठेवतात, इतके चमत्कार पाहतात, इतकं त्यांनी भाकरी 4000 जीव घातलं ते बघितलं, चमत्कार झालेला 5000 जीव घातलं ते बघितलं. पण इथं ज्यावेळेस येशू ख्रिस्त पाण्यावर चालतो त्यावेळेस ते विश्वास का ठेवत नाही? हा जो चालत देणार आहे हाच आमचा येशू आहे म्हणून. भूत का म्हटले ते? काय असं झालं? त्यांना विश्वास कसा नव्हता की येशू पाण्यावर पण चालू शकतो आणि येशू पाण्यावर चालत? ते घाबरले का? त्याचं उत्तर काय? काय उत्तर सांगा तुम्ही? वचनामध्येच त्याचं उत्तर आहे. भाकरीचा चमत्कार त्याने केला, 5000 लोकांना जीव घातला, चमत्कार बघितला त्यांनी. 5000 लोक जेवले. किती होते त्या ठिकाणी? काय होतं? किती भाकरी होत्या आणि किती मासे होते आणि किती लोक होते? 5000 पुरुष आणि स्त्रिया अनेक असं म्हटले. किती? तिची गिनती नाही. आणि एवढ्या लोकांना येशूने जीव घातला आणि एवढा मोठा चमत्कार केला. आत्ताच रिसेंटली तो चमत्कार झाला आणि तो जमिनीवर प्रार्थना करत आहे आणि हे रात्रीच्या प्रहरी तिथं जहाजामध्ये आहे. आणि त्याच वेळेस असं म्हटलेलं की येशूने बघितलं ते वल्ली मारत आहे आणि वारा तिथं जास्त असल्यामुळे त्यांना काय तिथं हैराण झाले आणि त्यावेळेस येशू समुद्रावर पाण्यावरून चालत आला आणि त्यावेळेस ते घाबरून म्हणाले, भूत आहे, भूत आहे, आणि त्यांना विश्वास आला नाही.
असं काय होत होतं शिष्यांना, का घाबरून जात होते, त्यांना विश्वास कसा नव्हता? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ब्रदर अशोकसाठी काय खूप वचन पुढंच आहे आपलं. बऱ्याचशा वेळेस काय कठीण होतं माहिती का? अंतकरण. देवाच्या प्रती आमचं अंतकरण कठीण होतं आणि कठीण अंतकरण झाल्यानंतर चमत्कार होत नाही. आत्ता तुम्ही इथं बसलेला आणि आत्ता सध्या तुम्ही काहीतरी प्रार्थना करत आहात आणि ती प्रार्थना फार महत्वाची आहे, पण तुम्ही इतके चमत्कार पाहिलेले आहेत, इतक्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की पाहू नव्हतं म्हणतात काय नाही झालं असेल बरं. आणि अंतकरण कसं केलं? कठीण केलं. किंवा मला आजार झालेला आहे, मला त्रास होतो आणि तो त्रास होत असताना मी बघितले लोकांना चमत्कार होताना, पण मी माझ्या बाबतीत काय करतो? अंतकरण कठीण करून घेतो आणि मी काय म्हणतो नाही काय हे होणार नाही, हे गोळ्यानेच बरं होणार आहे, हे गोळ्या औषधानेच बरं होणार आहे, हे डॉक्टरकडेच जावं लागेल. मग देव म्हणतो जा डॉक्टरकडे. अंतकरण कसं केलं त्यांनी? कठीण केलं. ते वचनात सांगितलेलं बघा. 52 वचन सांगतं, कारण भाकरीची गोष्ट त्यांना उमगली नव्हती, त्यांचे अंतकरण कठीण झाले होते. त्यांचे अंतकरण कसं झालं? कठीण झालं. आणि कठीण अंतकरणाचा मनुष्य जो असतो, जो परमेश्वराजवळ येतो किंवा प्रभू येशू जवळ येतो आणि प्रार्थना करतो आणि त्याच्या अंतकरणात जर कठीणता असली तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार होत नाही. कारण ती कठीणता म्हणजे याचा अर्थ त्याचं अंतकरण जे आहे ते संशयामध्ये आहे. होतं की नाही होतं माझ्या बाबतीत, हा त्याचा विचार आहे. पण मी सांगतो सगळ्यांच्या बाबतीत प्रभू चमत्कार करतो, त्याच्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही की जिथं परमेश्वर चमत्कार करणार, अशी कोणतीच गोष्ट नाही जी गोष्ट ऐकणार नाही, अशी कोणतीच प्रार्थना नाही की ज्या प्रार्थनेचं उत्तर प्रभू येशू देणार नाही. पण बऱ्याचशा वेळेस त्याच्या जवळ राहणारे लोक देखील काय करतात? अंतकरण कठीण करून घेतात. पिढ्याने पिढ्याचे ख्रिस्ती म्हटलेले, पिढ्यान पिढ्या गेले ज्यांच्या, ते लोक देखील आज अंतकरण कठीण करून घेतात. जे म्हणतात की आमची पुढची मागची पिढी पण विश्वासणारी होती, आताची पिढी विश्वासणारी आहे आणि पुढची पिढी पण विश्वासणारी राहील, असं जे म्हणतात ते देखील बऱ्याचशा वेळेस त्यांची भिस्त जी आहे, त्यांचा विश्वास जो आहे तो कमकुवत करतात आणि ते देवावरती विश्वास ठेवत नाही. ख्रिस्ती म्हटल्यानंतर सगळे ख्रिस्ती नसतात. ख्रिस्ती म्हटल्यानंतर सगळे ख्रिस्ती नसतात. काही लोक दारू पिणारे पण ख्रिस्ती, धिंगाणा करणारे पण ख्रिस्ती, सगळ्या गोष्टी करणारे ख्रिस्ती नसतात. ख्रिस्ती त्यालाच म्हणतात की जो ख्रिस्ताच्या विश्वासाप्रमाणे चालतो. ख्रिश्चन हा धर्म नाही, हे लोकांनी नाव दिलं धर्म. येशू कोणती धर्माची स्थापना करायला आलेला नाही. या जगामध्ये 2च जाती आहेत, स्त्री आणि पुरुष, आणि एक देव आहे येशू ख्रिस्त. धर्म असं म्हणलं नाही मी ख्रिस्ती धर्म स्थापन करायला आलो. ख्रिस्ती हे नाव, ख्रिस्त म्हणजे मसीहा, मसीहावरती विश्वास ठेवणारे, आणि मग नंतर त्यांना ख्रिस्ती म्हटलेलं आहे की ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे. त्याने कधी सांगितलं मी धर्मकाचा संस्थापक आहे. येशूने फक्त मानव जातीला शांतीचा संदेश दिला, तारणाचा संदेश दिला. त्याची इच्छा हीच आहे की प्रत्येक मनुष्य जातीने स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करावा. ते माणसाने तर बनवलं, मग हा या जातीचा, हा तो धर्माचा, तो तसा, हा असा, हा असा, हे आपण बनवलं. देवाने नाही बनवलं. देव सगळ्यांना समान बनवतो. देव सगळ्यांना स्त्री आणि पुरुषांना पुरुष म्हणून, त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून. आणि येशू ख्रिस्त देखील या ठिकाणी ज्यावेळेस चमत्कार करतो त्यावेळेस तो प्रत्येकासाठी चिन्ह चमत्कार करतो. प्रत्येकासाठी जो कोणी त्याच्याकडे विश्वासाने जातो त्याच्यासाठी तो चमत्कार करायला तयार आहे. आणि चमत्कार किंवा विश्वास जो आहे तो विश्वास मी येशूला जाणत नाही, मी आत्ताशी ओळखतो आणि मी पिढ्यापासून ओळखतो असं होत नाही. ज्याने विश्वास ठेवला त्याच्यासाठी चमत्कार. मग मागचे काय होतील, जे पुढचे ते मागं जातील आणि मागचे पुढचे जे मागं जातील मागचे पुढे येतील. पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. पण परमेश्वरावरचा विश्वास जो आहे तो अधिक आम्ही मजबूत केला पाहिजे आणि परमेश्वरामध्ये चाललो पाहिजे. या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी बघितलं येशू पाण्यावरून चालून येत आहे, त्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला नाही की येशू पाण्यावरून चालत आहे. ते घाबरले आणि घाबरून या ठिकाणी ते म्हटले की भूत आहे, भूत आहे. आणि त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगतं की येशू त्यांना म्हणतो धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि ज्यावेळेस तो असं म्हणत आहे त्यावेळेस ते सगळेजण तिथं त्याला बघत आहे. आणि ज्यावेळेस तो वारा शांत झाला, सगळं काही हे झालं, त्यावेळेस ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांना असं वाटलं की येशू कसं काय पाण्यावर चालतो. आणि मग त्यांचा जो विश्वास आहे त्यावेळापुरता असं म्हटलेलं आहे की त्यांचे अंतकरण कठीण झाल्यामुळं त्यांना तो चमत्कार समजला नाही किंवा त्यांना ते चालणं समजलं नाही आणि त्यांनी येशूवरती विश्वास ठेवला. पुढं जर आम्ही बघितलं मत्ते कृष्ण वर्तमान याचा 14वा अध्याय, याच्यामध्ये देखील पहिला व्यक्ती आहे की जो येशू ख्रिस्ताबरोबर पाण्यावर चालला. येशू ख्रिस्ताबरोबर पाण्यावर चालला.
मत्ते ऋषिवर्तमानाचा 14 अध्याय आणि 22 वचनापासून, नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागले शिष्यांना लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला. रात्र झाल्यावर तो तिथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्याहून आपल्याकडे येण्यास मला सांगा. आता हा जो व्यक्ती आहे, पेत्र जो आहे, हा 12 शिष्यांपैकी एक आहे. आणि ज्यावेळेस तो येशूला पाण्याहून चालताना बघत आहे, त्यावेळेस तो काय म्हणतो, येशू जर तुम्ही असाल तर काय करा, मला पण सांगा, मी पण पाण्यावर चाल. आणि इथं काय म्हटलेलं आहे, तेव्हा त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. कोण चालू लागलं? एक मनुष्य चालू लागला, पेत्र चालू लागला. येशू तर चाललाच, कारण तो देवाचा पुत्र आहे. परंतु या ठिकाणी पेत्र म्हटला की प्रभू तू जर असेल तर मला पाण्यावरून चालू दे. आणि तो व्यक्ती जो आहे तो पाण्यावरून चालला असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस तो पाण्यावरून चालला त्यावेळेस त्याच्या मनात काय असेल? विश्वास असेल. जर माझा प्रभू चालत आहे तर मी पण चालणार, जर माझा प्रभू करत आहे तर मी पण करणार. त्याच्या मनामध्ये थोडा पण संशय नाही त्याच्यामध्ये. तो जसं बोलतो की प्रभू मी येऊ का, त्यावेळेस तो लगेच उतरला आणि पाण्यावर चालू लागला. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काहीच आलं नसेल, इथं समुद्र आहे, इथं पाणी आहे, मी पाण्यावर राहील का, मग टिकल का, येशू सारखा मी चालेल का, असं काहीच विचार केला नाही. सरळ उतरला आणि चालू लागला, असं स्पष्ट शब्द सांगितलेले या ठिकाणी की तो तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. पण चालल्यानंतर थोडा पुढे गेला आणि थोडा पुढे गेल्यानंतर इथं म्हटलेलं आहे, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणला, प्रभूजी मला वाचव. असंच आमचं असतं. ज्यावेळेस आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही सगळं काही चांगलं चालायला लागतो, सगळं काही व्यवस्थित असतं. पण अचानक काहीतरी एखादं संकट येतं, अचानक कोणता तरी आजार तुम्हाला येऊन त्या ठिकाणी पीडा द्यायला लागतो, अचानक काहीतरी मानसिक त्रास तुम्हाला होतो. आणि जसं तुम्हाला होतो त्यावेळेस तुम्ही काय करता, जे आपलं लक्ष आहे, जे आपली नजर आहे ते प्रभू येशूवर दूर करता आणि लगेच परिस्थितीकडे बघता, संकटाकडे बघता आणि लोकांकडे बघता. आणि मग काय करता, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बुडायला लागता. इथं काय आला मनामध्ये? संशय. जर मी माझ्या प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तर मी म्हटलं पाहिजे की मी प्रभू तुझ्यावरती विश्वास ठेवत असताना पूर्ण विश्वास, माझ्या मनात संशय. तुम्ही म्हणता बाळासाहेब तुम्ही पण तर संशय घेत असाल कधीतरी? येतो ना, मी मानव आहे, इथं बसलेले प्रत्येक जण, वचन मला पण आहे. प्रत्येकाला वाटतं अरे आता संकटामध्ये माझं कसं होणार, काय होणार. पण ज्यावेळेस संकट येतं आणि ज्यावेळेस असं वाटतं की आता मला असं वाटत आहे की येशू हे करणार नाही, त्याच वेळेस मी म्हणतो अंतःकरणातून प्रार्थना करा, गुडघे टेका आणि म्हणा प्रभूला, प्रभू जे निगेटिव्ह विचार माझ्या जीवनात येत आहे, जे मला असं वाटतं की हे होणार नाही असे विचार माझ्या जीवनात येत आहे, मी येशूच्या नावात धमकावतो आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. सगळ्यात पहिले माणसाच्या डोक्यात विचार काय येतात माहिती का? चांगले विचार येत नाही, वाईट विचार पहिले येतात. तुम्ही विचार करा किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघितलं असेल, जसं आपण लहानपणापासून वाढत आहोत, निगेटिव्हिटी लवकर स्वीकारतो माणूस, निगेटिव्हिटी लवकर स्वीकारतो, पॉझिटिव्हिटी फार उशिरा स्वीकारतो. काहीतरी चांगलं करायला लावलं माणसाला तर तो चांगलं करण्यासाठी फार कमी करतो, पण जर त्याला वाईट करायला लावलं तर सगळ्यात पहिले धावतो वाईटाकडे. जर काही लोकांना म्हणलं चला आपण दूध पिऊ तर त्याच्यातले 5-50 लोक गायब होतील. पण चला आज विस्की पिऊ, दारू पिऊ, चांगली भारी दारू पिऊ, 50 काय अजून ते 50 जणांना फोन करून काय म्हणतील, चला आज दारू प्यायला जायचं. म्हणजे माणूस काय करतो, लवकरात लवकर काय स्वीकारतो, निगेटिव्हिटी, वाईट लवकर स्वीकारतो आणि वाईटाकडे त्याचा धाव असतो. म्हणजे माणसाचं अंतःकरण जे आहे ते लवकर निगेटिव्हिटी स्वीकारतं, लवकर जे आसपासचं वातावरण बघतं आणि त्या वातावरणाप्रमाणे करायला जातं आणि प्रभू येशूवरचा विश्वास कमकुवत करून टाकतं. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, जग जे करतं ते करतो. 10 लोक जर काही करत असले तर आपण काय होतो, अरे हे लोक 10 करतात तर मला करायला काय वाईट आहे याच्यामध्ये. पण 10 जरी वाईट करत असले आणि तुम्ही एकटे तिथं प्रभूचे असले तर त्या 10 जणांना म्हणा मी प्रभूच आहे, मी वाईट कधी स्वीकारणार नाही. आपण काय करतो, त्या 10 मध्ये लगेच 11वा मिक्स. अरे कसं काय नाही, काय नाही, 10 जण करत होते, बाळासाहेब पण थोडंसं करून घेतलं, काय फरक नाही.
तुमचा विश्वास प्रभूवरती आहे. एलिया देखील 450 संदेष्टे होते. 450 संदेष्टे आणि एकटा संदेष्ट जिवंत देवाचा. पण त्याने 450 संदेष्टे जे सांगतात ते स्वीकारलं नाही, त्याने ते स्वीकारलं जे देव त्याला सांगतात. तुम्ही घराण्यात जरी असले लोकांच्या, किती जरी लोक तुम्हाला निगेटिव्ह भरत असले, त्यावेळेस म्हणा की माझा विश्वास प्रभूवरती आहे आणि प्रभूवरचा विश्वास, येशूवरचा विश्वास मी कधीच कमी करणार नाही. माझा विश्वास फक्त माझ्या प्रभूवरती. आपण लगेच निगेटिव्हिटी बोलतो. हा बरोबर आहे, हे फार तज्ज्ञ आहेत, हे डॉक्टर आहेत, यांनी असं सांगितलं असेल, रिपोर्ट असे आले, बरोबर आहे ना, असंच असेल. त्या रिपोर्टला म्हणा येशूच्या नावात हे डॉक्टरचे रिपोर्ट मी कॅन्सल करत आहे आणि माझा प्रभू मला आरोग्य देतो. पवित्र शास्त्र सांगतं की विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा अस. डॉक्टरांचे रिपोर्ट बदलणार देखील परमेश्वर. पास्टर शिमोन वडागडे म्हणून बाळासाहेबांचे बंधू आहेत, लहाने बंधू, त्यांना 10 वर्ष मुलबाळ झालं नाही. आणि काय सांगितलं होतं डॉक्टरांनी माहिती आहे? डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला यापुढे कधीच मुलबाळ होणार नाही. चेकअप केलं त्यांनी, तुम्हाला मुलबाळ होणार नाही आयुष्यात. त्यांनी विश्वास ठेवला. जिथं जिथं प्रार्थनेला जायचं तिथं तिथं लोक नावं ठेवायची. लोक फार भारी असतात ना, प्रार्थना करून घ्यावं पण नंतर नावं ठेवतात. काय नावं ठेवायचे बाईला? काय बाई अजून काहीच नाही ना, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, काय आहे का नाही? ती बाई घरी जायची, पालखीन बाई, आणि रडायची. काही लोक तर असे म्हणायचे तुम्ही दुसऱ्यांना आशीर्वाद देता, तुम्हीच आशीर्वाद देत नाही, तुम्हालाच कसं बाळ नाही. ज्याला बाळ नाही त्याला विचारा, त्याला दुःख फार भारी असतं. कोणाला नावं ठेवू नका. बाळ नसलं तर उलट म्हणा की आम्ही प्रार्थना करतो देव बाप तुम्हाला चांगलं बाळ दे. नावं ठेवायचे नाही कोणाला. ती रडायची ती बाई. पण बाळासाहेब त्यांना सांगायचे की आपला प्रभूवरचा विश्वास आहे, प्रभू निश्चित आपल्याला आशीर्वाद देईल. जरी डॉक्टरने आपल्याला सांगितलं डॉक्टरची रिपोर्ट आम्ही कॅन्सल करतो येशूच्या नावात. 10 वर्षानंतर परमेश्वराने त्यांना बाळ दिलं. एक बाळ नाही दिलं, 2 बाळ दिले, जुळे बाळ दिले. एक मुलगा, एक मुलगी. पूर्ण 10 वर्षाची कमतरता. कोणी रिपोर्ट कॅन्सल केले? प्रभूने कॅन्सल. आपण कोणावर विश्वास ठेवतो? तुम्ही आता दवाखान्यात गेले, डॉक्टर आता तुम्ही मरणार, बीपीला आहे झाला, संपलं. मी म्हणतो तुम्ही 1 घंटा नंतर मरणार असले ना, ते सांगितलंच वरती जाता. का जाता वरती? तुम्ही ते स्वीकारलं तुम्ही की आता मी मरणार आहे. तो बीपी नसेल जरी आहे, ती मशीन खराब असेल कदाचित, ती मशीन खराब असेल आणि तिला ते दाखवलेलं आहे मोठं. पण इथं मनामध्ये स्वीकारलं की डॉक्टरने सांगितलं की काय खरं नाही, आता काहीतरी करावंच लागेल. जे नसतं ते लगेच मनात येतं आणि संशयाने काय होतं, माणूस जो उद्या मारायचा तो आजच मरून जातो. इतका पण संशय बाळगू नका, देवावरती विश्वास ठेवा. आसा राजाबद्दल असं सांगितलेलं पवित्र शास्त्र असं सांगतं की आसा राजाने फार चांगल्या सुधारणा केल्या, पण शेवटच्या काळी त्याच्या पायाला, असं म्हटलेलं कारकिर्दीच्या शेवटी त्याच्या पायाला आजार झाला आणि त्या आजारामध्ये आसा राजाने देवावरती भिस्त ठेवली नाही. त्याने जास्त भिस्त कोणावर ठेवली? वैद्यांवर, डॉक्टरांवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. देवाचे लोक, विश्वासणारे लोक. म्हणून विश्वास जो असतो त्या विश्वासामध्ये कठीणता ज्यावेळेस येते, विश्वासामध्ये अंतःकरण ज्यावेळेस कठीण होतं, विश्वासामध्ये ज्यावेळेस अविश्वास येतो आणि ज्यावेळेस संशयाने बाळगायला लागतो, त्यावेळेस जो चमत्कार प्रभू येशूला आमच्या जीवनात करायचा असतो तो चमत्कार प्रभू येशू आमच्या जीवनात करू शकत नाही. कारण आमच्या अंतःकरणाची कठीणता, कारण आमच्या अंतःकरणात आलेला अविश्वास, कारण आमच्या जीवनात आलेला संशय. आपलं काय खरं नाही, आपल्या बापदादाने कधी काय पाहिलं नाही म्हणून तू पण असाच राहणार, असं म्हणायचं नाही लेकरांना. येशूच्या नावात म्हणा की जे आपल्या बापदादाने पाहिलं नाही तू तुझ्या जीवनात ते पाहणार आहेस. हालेलुया. परिस्थिती पाहून विश्वास नसतो. पण एकदम झोपड्यात राहतो, गरीब आहे, नाही तुम्ही फार गरीब आहात म्हणून आयुष्यभर तुम्ही या झोपडीतच राहणार आणि काय खरं नाही, साधारण लोक आहे, असं त्याचं झोपडं पाहून म्हणू नका. किंवा आपल्या लेकरांनाही असं शिकू नका की आपण फार गरीब आहोत. त्याच्यावरती आशीर्वाद बोला, कारण की विश्वास जसा ठेवता त्या विश्वासाप्रमाणे प्रभू त्याच्या जीवनात चमत्कार करेल. जर तुम्ही तसं म्हणत आहात तर त्याची परिस्थिती बदलणार नाही, कारण की तुम्ही तुमच्या मुखाने काय करत आहात त्याच्यावरती श्राप बोलत आहात. एखादा मुलगा असतो ना मंद, त्याचं नाव आठवणं मला त्या शास्त्रज्ञाचं, पण ते फार सुंदर आहे. एक शाळेमध्ये मतिमंद होता तो, त्याची बुद्धी मंद होती. शास्त्रज्ञ फार चांगला, त्याच्याबद्दल मी तुम्हाला त्याचं नाव मला आठवण आता, ते मी वाचलं होतं. आणि त्याच्याबद्दल असं म्हटलं होतं की तो मंद असल्यामुळे त्याच्या शाळेमधून त्याला काढून दिलं. आणि
काढून दिल्यानंतर तो घरी आला. एक लेटर त्या ठिकाणी त्या प्रिन्सिपलने दिलं आणि त्याला काढून दिल्यानंतर त्याला घरी आला आणि तो म्हणला, आई आतापासून ना मला शाळेवाल्यांनी सांगितलं की तू शाळेत यायचं नाही, कारण की याला जड होती याची बुद्धी, याला समजत नव्हतं ते लवकर. आणि ते लेटर त्याने आईच्या हातात दिलं आणि आईच्या हातात दिल्यानंतर त्या आईनं ते लेटर घेतलं आणि वाचलं. तर वाचल्यानंतर त्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा मतिमंद असल्यामुळे, त्याला अतिशय बुद्धी जड असल्यामुळे त्याला आम्ही आमच्या शाळेत ठेवू शकत नाही. आमच्या शाळेमध्ये टॉपर मुलं आहेत आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही मार्क्सनुसार मुलांना घेतो. काही काही शाळा असतात ना की चांगला टॅलेंटेड असल्यानंतरच मुलगा घेतात, तर त्याला आम्ही आमच्या शाळेत टाकू शकत नाही, ठेवू शकत नाही. तर तुम्ही काय करा, त्याला घरी शिकवा. तिनं ते लेटर वाचलं आणि वाचल्यानंतर तिनं अश्रू ढाळले आणि तो म्हणतो, आई काय लिहिलेलं लेटरमध्ये, काय सांगितलं त्यांनी? तर ती म्हणते, बाळा त्यांनी सांगितलं की तू अतिशय तल्लख आणि अतिशय हुशार मुलगा आहेस आणि त्यामुळे ती शाळा तेवढी कॅपेबल नाही तुला शिकवायला, म्हणून त्यांनी सांगितलं की तुझा घरीच अभ्यास घे. आणि नंतरच्या काळामध्ये त्या आईने त्याला इतका धीर दिला, इतका विश्वास ठेवला, नंतरच्या काळामध्ये फार मोठा शास्त्रज्ञ झालेला. एक्झॅक्ट नाव मला त्याचं आठवत नाही, पण मी तुम्हाला निश्चित सांगा. त्या आईनं त्या ठिकाणी व्हेरी गुड, थॉमस एडिसन. बघा, जर त्याची आई म्हणली असते, अरे येड्या मतिमंद आहेस तू, शाळेत सांगितलंय बस घरी, काय शिकवू नको, तो मुलगा झाला असता शास्त्रज्ञ असता. आमचा विश्वास जो आहे तो विश्वास बऱ्याच वेळेस आम्ही कमकुवत करतो. आम्ही बदलू शकत नाही, आमची परिस्थिती नाही. मी प्रार्थना करू शकत नाही, काही काही लोक मी उभा राहून प्रार्थना करू शकत नाही, माझे काय दुखतात, येशूच्या नावात गुडघे बरे हो असं म्हणायचं. ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस आम्ही बोलायला पाहिजे, त्याला बोलतच नाही आम्ही परिस्थितीला बोलायला शिका. परिस्थिती जरी विपरीत असली, म्हणून मी म्हणलं संकटामध्ये ज्यावेळेस खराब परीक्षा जी आहे, ज्यावेळेस तुमच्याजवळ काही नसतं त्यावेळेस होते. तुमच्याजवळ कार आहे, बंगला आहे, गाडी आहे, त्यानंतर मी येशूवरती फार विश्वास ठेवते किंवा ठेवतो, थांब सगळं काही संपू दे, मग नंतर मग मी येशूवरती तोच विश्वास ठेवतो. तो विश्वास खरा विश्वास. म्हणून विश्वास जो आहे तो संकटात समजतो. संशय जो आहे तो लगेच तात्काळ आमच्या मनात येतो. पण प्रभूचं वचन सांगतं की अविश्वासहीन असू नको, विश्वास ठेवणारास. म्हणून म्हटलेले की प्रभूला पाहिलं नाही, ज्यांनी पाहिलं नाही आणि ते प्रभूचं वचन ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवतात ते धन्य धन्य असे लोक असं म्हटलेलं आहे. म्हणून थोमाने देखील त्याला पाहिल्यानंतर विश्वास ठेवला. पण आम्ही इथे बसलेले जो आहे त्याला पाहिलं नाही, आत्म्यामध्ये आम्ही त्याला फील करतो. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही बघतो की आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे, आमच्या सोबत उभा आहे. आणि त्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्याला की प्रभू तू तर माझ्या बरोबर आहे, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आज तुम्हाला जर चमत्कार पाहायचा आहे, आज मी उद्याचं सांगत नाही, आत्ता इथं सांगतो, इथं जर इन्स्टंट तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे तर आज संशयाला थोडं बाजूला ठेवायचं, अंतकरणाच्या कठीणपणाला थोडं बाजूला ठेवा. कोणत्या माणसावरती भिस्त ठेवत असेल त्याला थोडं बाजूला ठेवा आणि मला आता माणूस, स्त्री, लेकरं, बायको किंवा नवरा सगळे बाजूला आहेत. आता मी आणि प्रभू, आता प्रभू ही माझी प्रार्थना आहे आणि मी संशय ठेवत नाही, मला चमत्कार पाहिजे. उद्या म्हणत नाही, परवा म्हणत नाही, एक आठवडा म्हणत नाही, इन्स्टंट आत्ताच्या आत्ताच येशू तुमच्या जीवनाचे हालेलुया. विश्वास पाहिजे. काय नाही, लोक नाव ठेवतात, ठेवू द्या लोकांना, तुम्ही काहीच नाही म्हणू द्या, काही नाही बाबा, मी काहीच तुमच्याजवळ आहे का, काही काहीच नाही, ठीक आहे, तुम्ही जसं म्हणता तसं. मी रस्त्यावर, मी तर असा विश्वास ठेवतो की मी रस्त्यावर जरी बसलो तरी आशीर्वादित आहे. मला घर असो नसो मी आशीर्वादित आहे. मी चालू अथवा न चालू गाडीवर मी आशीर्वादित आहे. मी सायकल चालवतो तरी आशीर्वादित आहे, पंक्चर काढून चालली, पायी जरी चाललो तरी मी आशीर्वादित आहे. जे जीवन देवाने मला दिलं जगायचं आहे, थोडं लगेच सगळं काही संपत्ती विंपत्ती जमा करून मग मुलं म्हणते त्यांना बाळासाहेबांच्या पेटीत टाकावर का, इतके त्यांनी कमवलेले, कोण नाही टाकणार माहिती. म्हणून म्हणते ते पास्टरला जाऊ दे एकट्याला, आपण सगळं ते व्यवस्थित करू. म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये विश्वास ठेवणारा असायला पाहिजे. काही असो किंवा नसो, जे काही आमच्याजवळ आहे ते प्रभूचं वचन आहे, प्रभूचा विश्वास आहे. त्या विश्वासामध्ये आम्ही अधिक वाढलं पाहिजे आणि प्रभूच्या राज्यासाठी आम्ही काम करणारे झालो पाहिजे. प्रभूच्या राज्यासाठी ज्यावेळेस आम्ही काम करणारे होतो, प्रभूच्या राज्यासाठी आम्ही विश्वासाने कार्य करायला लागतो, त्यावेळेस प्रभू आम्हाला अधिक आशीर्वाद द्यायला लागतो. म्हणून आज विश्वास आमच्या जीवनामध्ये वाढवण्याचा गरज आहे. वाढवण्यापेक्षा मी तर म्हणतो आहे विश्वास, आपल्याला विश्वास नाही म्हणत नाही, आहे विश्वास, पण थोडी अंतकरणाची कठीणता दूर करायची. अंतकरण जे कठीण झाले आहे, कोणामुळे जर आम्ही अंतकरण कठीण केले, ते अंतकरण कसं करायचं. कोणी मला बोलतं आणि त्याचा परिणाम माझ्यावर होतो असं मी कधीच होऊ देत नाही.
किंवा परिस्थितीचा परिणाम माझ्यावर होत नाही. म्हणजे ज्यावेळेस माझ्याजवळ विपुल असतं त्यावेळेस येशू तुला धन्यवाद, आणि ज्यावेळेस काय नसतं त्यावेळेस येशू काय खरं नाही, आता माझी परिस्थिती फार, माझ्या परिस्थितीचा परिणाम माझ्यावर होणार नाही. माझ्यावर परिणाम फक्त एकाचा होणार, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा परिणाम. तुमच्यावर परिणाम कोणाचा होतो? प्रभू येशूचा की परिस्थितीचा? परिस्थितीनुसार तुमचा मूड स्विंग होतो है ना. सायन्समध्ये म्हणतात ना, याचा मूड स्विंग होतो. घडीत एखादा माणूस आत्ताच चांगला असतो, लगेच 2 मिनिटानंतर एकदम राहत, परत 3 मिनिटाला तसा का? कारण त्याच्या डोक्यात कायम एकसारखे विचार चालू असतात. त्याचं जे रूप बदलतं, त्याचं रूप जे बदलतं त्याच्या विचाराने बदलतं, कारण की तो स्विंग आहे. त्याच्या जीवनामध्ये तो एकसारखा चालत नाही, विश्वासामध्ये चालत नाही, तो त्याच्या मूडनुसार चालतो. मग आपण काय म्हणतो त्याला? हा मुडी आहे. आपण मुडी येते, त्याच्या नाते नका लागू. त्याचा मूड कधी पण स्विंग होतो. घडीत तसा आज हा म्हणेन, उद्या आज काय म्हणेन मी प्रभूच्या कार्यासाठी तयार आहे, उद्या काय म्हणेन मी प्रभूच्या कार्यासाठी तयार आहे. मुडी आहे. का मुडी येतो? कारण की त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार चालतात. त्याची जागा जी आहे ती अंतःकरण कठीण आहे त्याचं. त्याचा विश्वास एकसारखा एका लाईनीत चालत नाही. त्याच्या विचारांमध्ये चढ उतार होतात, कारण त्याच्या डोक्यात तो तसा विचार करतो, म्हणून तो मुडी बनलेला आहे. ज्यावेळेस तो विचार काढेल, सगळ्या गोष्टी दूर सारेल आणि म्हणेल की मला प्रभूसाठी चालायचं, तो एका लाईनीत. त्याचा विश्वास कमजोर कधीच होणार. पण आज आम्हाला तो विश्वास ठेवायचा आहे. अंतःकरणाची कठीणता काढायची. आपल्या पायावरती आपण उभं राहूया आणि प्रभूजवळ आम्ही प्रार्थना करूया. आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या विश्वासामध्ये चालूया. आज आम्ही संशय आणि